मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज विशाल बनवत आहे पनीर भुर्जी। तर आता मी ते कांदा टोमॅटो कापून दिलेत आणि इथे मी पनीर किसते आणि इथे अमूल बटर टाकलंय। किती टाकलं अमूल बटर? पुढचं टाकशील का नाही? टाकून घेतलं आणि इथे विशालने कांदा परतायला ठेवला। आता मी पीठ मळून घेते एका साईडला मी पीठ मळून घेते, म्हणजे पटापट पनीरच्या भुर्जीसोबत चपात्या पण गरम गरम होतील, त्याला भूक लागली। इथे छानपैकी टोमॅटो कांदा आणि सगळा मसाला एकत्र करून मॅश करून घेतलेला आहे, असं सगळं एकत्र। त्यानंतर त्याच्यात पनीर जे आपण किसलेले आहे ते ॲड करायचं आहे त्यामध्ये। तर इथे एक प्रॉब्लेम झाला, मी त्याला बोलली होती आधी पाणी टाक थोडं नॉर्मल, म्हणजे जेणेकरून सुक्कं नाही होणार, लपटपीत होईल। बट त्याने पहिलं न ऐकता त्याने पनीर टाकलं आणि मग पाणी टाकलं, त्यामुळे पनीर एका बाजूला आणि पाणी म्हणजे भाजी एका बाजूला झाली होती। तर पण ठीक छान झालं होतं, फक्त तेवढाच प्रॉब्लेम झाला की त्यांनी पहिलं पनीर ॲड केलं, नंतर पाणी ॲड केलं, त्यामुळे प्रॉब्लेम झाला। पण थोडंच पाणी टाकलं होतं म्हणून जास्त काय एवढं वाटलं नाही इश्यू, बट मी सांगते फक्त। तर त्यानंतर असं पनीर वगैरे ॲड केलं आणि मग नंतर छानपैकी असं मिक्स करून घेतलं। पण त्याने त्याच्या पद्धतीने केली होती, त्याने मला 2-3 दिवस आधीच रेसिपी पाठवली होती, बट मी आज करेल उद्या करेल म्हणून टाळली होती। बट त्याने आज आल्याला म्हणजे जो नाईट होऊन आला तेव्हा बोलला की आज आपण बनवूया, मी बनवतो, फक्त सगळं रेडी करून ठेव, म्हणून मी सगळं रेडी करून ठेवलं। मग त्याने नंतर असं छानपैकी बनवलं आणि मी नंतर एका साईडला चपात्या करायला घेतल्या।
रिद्धी, मी, विशाल, मायरा. तर आता मी भांडी घासते, खूप सारी भांडी पडते जेवणाची आणि कपडे पण बाकी घ्यायचे, कारण की विशालला भूक लागली तर म्हणून पहिलं जेवण बनवून घेतलं आज आणि मग बाकीचं काम करायचं म्हटलं. तर आता जस्ट माझी लादीपासून झाले. तर आता भांडी घासते आणि मग कपडे धुवायला बसते. तर चला पटापट भेटते तुम्हाला. एवढ्या भाकरी लागतीलच 15-16. बनवते गुळ आंबा, म्हणजे मम्मीने सांगितले आंबा ती कैरी किसून साळून किसून ठेवा आणि ती उद्या आल्यावरती गुळ आंबा करणार आहे. तर मग आता आम्ही एवढ्या सगळ्या कैऱ्या किसून ठेवते. एवढ्या आम्ही साधे ओम किसणार आहे. तर बघ आणि तसंच ठेवा. वरी ते काळा नाही पडणार का उद्यापर्यंत? आता एक रात्र जायचे. आता मम्मीला विचारते किसून झालं नक्की काय करू, याचं फ्रीजमध्ये ठेवू का असंच ठेवू. साळून झालं का आता किसायचे बाकी आहेत. शाळे आधी किसायच्या आधी सगळे बोलले होते, ते साळ्याच्या आधी बोलले होते तू साळ आम्ही किसतो. आता सगळं साळून झालं, आता एक पण तयार होत नाही किसायला. साळ आता एवढं. आता ओम आला, ओमला सांग ओम एवढं शाळ. तो गावाला जाऊन काळा पडला म्हणून त्याने फेस मास्क आणला. हे नव्हतं आणायचं बधीर. दाखव ना 1 मिनिट. हे बघा हिमालय चालले त्याने काळा पडला. आता तो सगळे हे किसणार आहे, कारण त्यांनी मम्मीला जाताना प्रॉमिस केलं की आज मी सगळं किसून ठेवणार आहे. नाही मी सांगून ठेवलं ती किसून ठेवणार. तो आता तुमच्या काय हॉस्पिटलमध्ये ओम रिद्धीला घेऊन ऑलरेडी पुढे गेला. आता मी निघाले, मी चालले. तिला नॉर्मल ताप आणि खोकला सर्दी म्हटलं एकदा दाखवून यावं. परत ते जाणार उद्या परवा, मग परत जास्त झालं तर मग परत तिला अजून ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होईल म्हणून बघू आता डॉक्टर काय म्हणतात. ठेवलो आणि आम्ही आता आणल्या फालुदा सगळे तिघांनी पण. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.